मयत कुमार कांबळे यांना न्याय मिळण्याची मागणी सीपीआर रुग्णालयात रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन। कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजे सीपीआर इथं आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। मेनन अँड मेनन कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या 24 वर्षीय कुमार आनंदा कांबळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच जबाबदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन झालं। मिळालेल्या माहितीनुसार कुमार कांबळे हे गेली 6 वर्षे मेनन अँड मेनन कंपनी विक्रमनगर कोल्हापूर इथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते। तक्रारीनुसार कामाच्या ठिकाणी छोट्या मोबाईल फोनची चोरी केल्याचा आरोप करण्यात आल्यानं त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी कंपनीतील सिक्युरिटी इन्चार्ज, सुपरवायझर, ठेकेदार आणि एचआर अधिकाऱ्यांवर अन्याय व अपमान केल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला आहे। आता मला सांगा, संध्याकाळ फाशी द्यायची का? आता डोंगळेचं त्या स्टेटमेंटमध्ये नाव आलं असतं, डोंगळेवरती कारवाई करणार आहे का? डोंगळेकडे काय आहे? आज तो परमनंट होणार होता। अरे कुमारला न्याय, अरे कुमारला न्याय मिळालाच पाहिजे। पब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा। प्राप्त माहितीनुसार उपचारादरम्यान प्रकृती गंभीर झाल्यानं युवकाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे, कुंडलिक कांबळे, सरदार कांबळे, अजित कुमार संदे, तानाजी भोसले, मनोज काळे आणि गिरीश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सीपीआर रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करून आरोपींना अटक करण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।